पाठमान सरळ ठेवून हळुवारपणे डोळे बंद करायचे. डाव्या हातावरती उजवा हात ठेवायचा आहे अथवा दोन्ही गुडघ्यावरती. काल जे सूत्र सांगितलं, मूळ पाली आणि मराठीमधून आनापानसती हे सूत्र तर हे सूत्र प्रमाण आहे. या सूत्रानुसार आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. गणिताचा एखादा फॉर्म्युला असतो, गणिताचं एखादं सूत्र असतं. त्या सूत्रामध्ये 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या किंवा 100,000 अंकी संख्या, कितीही अंकाची संख्या टाकली गेली तर त्या सूत्रानुसार, त्या गणितीय सूत्रानुसार, त्या फॉर्म्युल्यानुसार ते स्टेप बाय स्टेप त्याचं उत्तर अगदी बरोबर येतं. पण त्या सूत्रामध्ये ती संख्या टाकावी लागते. त्या पद्धतीचा त्या वापर करावा लागतो. त्यावेळेस उत्तर आपल्याला ॲन्सर जे आहे ते बरोबर येतं, राईट येतं. तर भगवंतांनी सांगितलेलं प्रत्येक सूत्र हा एक फॉर्म्युला आहे, गणितीय फॉर्म्युल्यासारखा. तर ह्या सूत्रामध्ये कसंही चित्त असू द्या, कितीही कुशल असो किंवा अकुशल असो, कितीही संस्कार कुशल अकुशल असो, पण त्या सूत्राची प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली, ते सूत्र आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं तर रिझल्ट जो आहे तो अष्टांगिक मार्ग येतो, सम्यक समाधीचा येतो, विपස්සनेचा रिझल्ट येतो, ध्यानाचा रिझल्ट येतो. आणि बाकी जे शिल्लक जे आहे, संपूर्ण दुःख याला भाग जाऊन, संपूर्ण अकुशल चित्त याला भाग जाऊन जे बाकी शिल्लक आहे केवळ सुख राहतं. आणि तेच भगवंताचं प्रत्येक सूत्र आपल्याला सांगतं. तथागतांच्या वाणीतून, मुखातून जे जे सूत्र निघालेत ते प्रत्येक फॉर्म्युला आहे. परम सुखाचा तो फॉर्म्युला आहे, अनंत सुखाचा तो फॉर्म्युला आहे. बस तेवढं समजून घ्यायचं आहे. ते एकदा समजलं
की कशाही प्रकारचं चित्त असू द्या, भटकणारं, अस्थिर, चिंताग्रस्त, दुःखी चित्त, आपोआप ते शांत होतं. आपोआप त्या भटकणाऱ्या चित्ताला ब्रेक लागतो आणि हळूहळू त्याला भाग जाऊन शेवटी चित्त स्थिर होतं आणि बाकी केवळ सुख राहतं. बाकी केवळ सुख शांती राहते. प्रत्येकाच्या सुख शांतीसाठी हे सूत्र आहे, ही प्रॅक्टिस आहे. आपण अनंत पुण्यवान आहात की आपल्याला भगवंताचा धम्म भेटलेला आहे, की त्यानुसार प्रॅक्टिस आपण करीत आहोत. त्यानुसार आपल्याला प्रॅक्टिस करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आणि आपण श्रद्धाभावे ती करीत सुद्धा आहोत. समजून घेणं महत्त्वाचं आहे. आज श्रावण पौर्णिमा. आजच्या दिवशी भगवंतांनी जो अंगुलीमाल आहे त्याला दीक्षा दिलेली आहे. तो धावणाऱ्या रथांना पकडतो, धावणाऱ्या हरणांना पकडतो. एकटा व्यक्ती गेलेला असेल त्या मार्गाने, त्या जंगलाच्या मार्गाने, 2 असतील, 3 असतील, 50 असतील, 100 असतील, 500 असतील, तरी तो त्यांची कत्तल करायचा आणि अंगुली त्यांच्या गळ्यामध्ये परिधान करायचा. तर इतक्या महाखतरनाक डाकूला सुद्धा भगवंताच्या धम्माने स्थिर केलं, शांत केलं. त्याचं चित्त किती धावणार असेल, त्याचं चित्त किती अस्थिर असेल, अकुशल असेल, तसा व्यक्ती या धम्मामध्ये शांत झाला. आपण तर कुशल कर्म करणारे आहोत, उपोषशीलाचं पालन करणारे आहोत, पंचशीलाचं पालन करणारे आहोत. आपल्यामध्ये दान बल आहे, आपल्यामध्ये श्रद्धा बल आहे, आपल्यामध्ये बुद्ध बाबासाहेबांविषयी अनंत श्रद्धा आहे. त्यांचे धम्मकार्य आपण करीत आहोत. तर हे बलही आपल्याला, हे पुण्यबलही आपल्याला हे ध्यान मार्ग साध्य होण्यासाठी सपोर्टेड असतात. ही एक धम्मचर्या आहे. चर्या म्हणजे आचरण, धम्माची चर्या आहे. हे धम्म बल आहे आणि याचा रिझल्ट हा निश्चितच कुशल आहे, अकुशल नाही.
काल जे आपण सूत्र समजून घेतलेलं आहे त्यानुसार प्रॅक्टिस करायची आहे. काल दिलेला जर अभ्यासक्रम आपण जर पूर्ण केलेला असेल तर 2 तासाला 15-15 मिनिटाची बैठक आनापानसतीची. त्यानंतर संध्याकाळी 1 तास जे काही कमठान सांगितलेलं होतं त्यानुसार मेडिटेशन. तर हे जर आपण दिलेला अभ्यासक्रम जर पूर्ण केलेला असेल, जी धम्मचर्या जर पूर्ण केलेली असेल तर त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच मिळालेला असेल. जे 5 प्रकार सांगितले आनापानसतीचे की सुरुवातीचं की श्वास येत आहे हे जागृतीपूर्वक स्मृतीपूर्वक पाहायचं आहे. श्वास जात आहे हे स्मृतीपूर्वक पाहायचं आहे. तो श्वास घेत असताना स्मृतीपूर्वक राहतो, स्मृतीपूर्वक श्वास असताना स्मृतीपूर्वक पाहतो. हे पहिलं फॉर्म्युला आहे. सेकंड फॉर्म्युला येतोय तर हे यावरती ज्यांचं चित्त टिकून राहतं की ज्यांच्या पारमिता पूर्ण आहे त्यांना पुढचे 4 जे काही पद्धती आहेत, प्रकार आहेत आनापानच्या, त्या करण्याची गरज नाही. तर पहिल्या प्रकारावरती जर चित्त स्थिर होत असेल म्हणजे अर्थात त्याचा पारमिता पूर्ण आहे. आणि जर पारमिता जर पूर्ण नसेल, कमी पडत असतील तर मग चित्त स्थिर होत नाही. मग त्या ठिकाणी पुढचं फॉर्म्युला आपण यूज करायचा काउंटिंग मेथड. जी काउंटिंग मेथड सांगितली 1 ते 6 पर्यंतची 6 टाईप्सची जी काही काउंटिंग मेथड सांगितली ती वापर करायची. आणि काउंटिंग मेथडवरती सतत ज्या प्रकारावर 6 पैकी एखाद्या प्रकारावर तरी चित्त आपलं स्थिर राहतं, ज्या प्रकारावर आपलं चित्त स्थिर राहत असेल तर त्या एकाच प्रकारावरती आपण 1.5 तास त्याची प्रॅक्टिस करायची. 1.5 तासानंतर आपला जो श्वासोश्वास आहे तो अत्यंत शांत संथ गतीने येतो, फार स्थिर होतो, हळुवारपणे श्वास येतो जातो. अर्थात त्या ठिकाणी आपलं चित्त स्थिर झालं असं त्याचा अर्थ आहे. तर त्या 1.5 तास त्या ठिकाणी काउंटिंग मेथडवर चित्त स्थिर झाल्यावर, एकाग्र झाल्यावर मग आपण पुढचं जे काही फॉर्म्युला सांगितलेला आहे, एकदम शांत चित्त झाल्यावर, मृदू चित्त झाल्यावर, हळुवारपणे जे श्वासाची गती ती सुरू झाल्यावर, एकाग्रता लाभल्यावरती पुढचे 4 प्रकार आनापानचे यूज करायचा. की दीर्घ श्वास घेत असताना तो साधक जाणतो की मी दीर्घ श्वास घेत आहे. दीर्घ श्वास सोडत असताना तो साधक जाणतो की मी दीर्घ श्वास सोडत आहे. हा एक पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला येतोय, जर पहिला फॉर्म्युला जर आपल्याला त्यानुसार जर चित्त स्थिर झालं नाही, कंटिन्यू 1 तासापर्यंत स्थिर राहूनही जर ध्यानाचं निमित्त उत्पन्न झालं नाही, तर जी सेकंड बैठक जी आपण घेणार, सेकंड बैठकीला आपण सेकंड फॉर्म्युला यूज करायचा की ह्रस्व श्वास घेत असताना साधक जाणतो की मी ह्रस्व श्वास घेत आहे
आणि ऱ्हस्व श्वास सोडत असताना साधक जाणतो की मी ऱ्हस्व श्वास सोडत आहे. कंटिन्यू 1 तासापर्यंत ह्या श्वास प्रश्वासाला पाहिल्यानंतरही जर निमित्त उत्पन्न होत नसेल ध्यानाचं निमित्त, तर पुढची जी आपण बैठक घेऊ, तर त्या बैठकीला आपण थर्ड फॉर्म्युला यूज करायचा की संपूर्ण ही श्वास काया की संपूर्ण शरीराचा अनुभव घेत मी श्वास म्हणजे साधक श्वास घेतो, अशा प्रकारे साधक स्वतःला प्रशिक्षित करतो. आणि संपूर्ण शरीराचा अनुभव घेत साधक श्वास सोडतो, अशा प्रकारे तो साधक स्वतःला प्रशिक्षित करतो. हे प्रशिक्षित आहे. तर असं केल्यानंतर 1 तास पूर्ण याची प्रॅक्टिस केल्यानंतरही जर ध्यानाचं निमित्त उत्पन्न होत नसेल, तर चौथा फॉर्म्युला आनापानचा यूज करायचा. त्यामध्ये आहे की शरीराच्या हालचाली शांत ठेवून मी श्वास घेतोय, अशा प्रकारे तो स्वतःला प्रशिक्षित करतो. आणि शरीराच्या हालचाली शांत ठेवून साधक श्वास सोडतो, अशा प्रकारे तो स्वतःला प्रशिक्षित करतो. तर यापैकी 1 तास जर आपण कंटिन्यू ह्या फॉर्म्युल्यावरती, पहिला 1 आणि नंतरचे 4 असे 5 फॉर्म्युले दिलेले आहे, यावरती चित्त स्थिर झालं तर निश्चितच ध्यानाच्या दरवाजापर्यंत आपण पोहोचतो. जे सम्यक समाधी आहे, सम्यक समाधीच्या द्वारावर आपण येऊन पोहोचतो. कुशल चित्ताची एकाग्रता त्या ठिकाणी साध्य होते आणि त्या ठिकाणी ध्यानाची उत्पत्ती होते. ध्यानाचं निमित्त त्या ठिकाणी उत्पन्न होतं, ज्याला मेडिटेशन साईन असं म्हटलं गेलेलं आहे. की ध्यानाचं निमित्त त्याला म्हटलेलं आहे, की त्याशिवाय पुढचे ध्यानाचे दरवाजे ओपन होत नाही. तर यासाठी आपल्या पारमिता आवश्यक आहे, तुम्ही केलेले सम्यक प्रयत्न आवश्यक आहेत, प्रामाणिकपणे केलेला जो अभ्यास आहे तो आवश्यक आहे. यामध्ये कल्पनेला अजिबात स्थान नाही, प्रॅक्टिस आहे. तर जसे हे 4 ते 5, आनापानचे 5 आणि काउंटिंगचे 1 असे जे 6 फॉर्म्युले दिलेले आहेत, की जो तुमच्या मनाला योग्य वाटेल, ही चॉईस तुमच्यावरती आहे. एक फॉर्म्युलाचा आपण अनुभव घेऊ शकतात आणि ज्याद्वारे आपलं चित्त स्थिर होईल, एकाग्र होईल, तो आपण यूज करायचा. त्याने चित्त एकाग्र झाल्यावरही जर निमित्त उत्पन्न होत नसेल, तर सेकंड, थर्ड, फोर्थ हे फॉर्म्युले यूज करायचे. आणि जर चित्त स्थिर होत नसेल तर मग काउंटिंग मेथड करायची. आणि मग काउंटिंग मेथडनंतर चित्त स्थिर झालं, शांत झालं, श्वासोच्छ्वासाची गती एकदम हळुवारपणे चालली, संत गतीने चालली, सूक्ष्मपणे चालली, नंतर मग बाकीचे फॉर्म्युले यूज करायचे आहे. तर सुरुवात करायची आहे. आपल्याला सम्यक कर्मांत जे आहेत, हेच सम्यक कर्मांत आहेत, ही प्रॅक्टिस आहे, हेच तप आहे, हे तपोच ब्रह्मचर्याचं हेच तप आहे, ही साधना आहे. आणि यामध्ये प्रॅक्टिस अत्यंत महत्त्वाची आहे, की यामध्ये कल्पनेला अजिबात स्थान नाही, अनुभव आहे. प्रत्येक क्षणाला आपण जागृत राहायचं आहे. हा एक जागृतीचा अभ्यास आहे. आपण एकतर चित्त भूतकाळात जातं, एकतर चित्त भविष्यकाळामध्ये जातं आणि मग आपण त्या सुखादुखाच्या विचारामध्ये भान आपलं वर्तमानाचं विसरून जातो. तर ते सगळे विचार बाजूला सारून आपण वर्तमान काळामध्ये, या स्थितीमध्ये आपण क्षणाक्षणाला, प्रति सेकंदाला, प्रत्येक मायक्रोसेकंदाला, प्रत्येक श्वासाला आपण जागृत राहायचं आहे, स्थिर राहायचं आहे, शांत राहायचं आहे. आणि अशा प्रकारची प्रॅक्टिस आपण करायची आहे की मी ह्या ध्यान स्थितीमध्ये भगवंतांनी सांगितलेल्या ह्या प्रॅक्टिसचा चांगल्या प्रकारे अभ्यास करते. आणि
ह्या बैठकीमध्ये मी सक्सेस होईलच अशा प्रकारचाही आपण संकल्प करणं गरजेचं आहे. कारण संकल्प जर नसेल तर पुढचं काही साध्य होत नाही. चित्ताला ती एक ऑर्डर मिळते आणि चित्त त्यानुसार काम करतं. चित्त फार आपलं ऐकतं, त्याला सांगावं लागतं, त्याच्याशी बोलावं लागतं. नाहीतर मग ते आपल्याला कामं सांगतं, आपल्याकडून सगळं करून घेतं. तर हे चित्ताकडून, मनाकडून आपल्याला करून घ्यायचं आहे. ध्यानाचा सहसंबंध हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मनाशी आहे. तुम्ही मनाला पाहत आहात, तुम्ही मनाला जाणत आहात. तुम्ही मन किती दूर जातं आहे, मन किती जवळ आहे हे तुम्ही पाहत आहात. अर्थातच तुम्ही जागृत आहात. तर त्या दूर जाणाऱ्या, भरकटणाऱ्या त्या मनाला आपण वर्तमान स्थितीमध्ये ह्या क्षणी श्वास आणि प्रश्वासाजवळ आणायचं आहे. फार अशी सोपी साधना आहे. फक्त प्रॅक्टिस आपल्याला कठीण वाटते. साधना फार सोपी आहे, अतिशय सोपी आहे. यामध्ये काहीही लपून ठेवलेलं नाही, काही भगवंतांनी झाकून ठेवलेलं नाही. जे आहे ते सगळं उघड आहे. फक्त आपली प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. जर कठीण वाटत साधना तर याचा अर्थ असा की आपल्याला ती संपूर्णपणे समजलेली नाही. तो फॉर्म्युला आपल्याला समजलेला नाही. गणितीय प्रक्रिया त्याच्यामुळे पुढची होऊ शकत नाही. तर अगोदर फॉर्म्युला समजून घ्या. म्हणून दररोजचे जे ह्या सत्रामध्ये जे काही आपण सांगतोय सुरुवातीला, ती सूत्र समजून घ्या. तर हे समजण्यासाठी आहे. ज्यांना ज्यांना सूत्र समजलं ते तात्काळ ध्यानापर्यंत पोहोचलेले आहेत. अनेक असे साधक आहेत की त्यांना हे चारही ध्यान प्राप्त होऊन पुढच्या ध्यानाची ते प्रॅक्टिस करीत आहेत. तर फार असं काही कठीण नाही आहे. फक्त आपली अंडरस्टँडिंग लेवल, जाणण्याची क्षमता पातळी जर उच्च असली आणि श्रवण क्षमता, त्याचबरोबर आपली जी काही आहे भगवंतावरती श्रद्धा असेल, ती श्रद्धा डोळस असली पाहिजे, ती अंध नसली पाहिजे. तर ती डोळसपणे जर आपण या सूत्राला जर आपण जाणलं, पाहिलं, तर ह्या ध्यानाच्या स्थिती साध्य करणं फार असं काही कठीण नाही आहे. सहज आहे, सोपं आहे. आणि जो ह्या ध्यानापर्यंत पोचतो निश्चितच त्यांचं पुढचा फळाचा मार्ग हा फिक्स होतो. म्हणून आपण याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. जे जे काही सूत्र आपल्याला काल आणि आज जे काही समजून सांगितलेलं आहे, जर नाही समजलं असेल तर मला तुम्ही प्रश्न नंतर विचारू शकतात, मेसेज करू शकतात. तर समजून घेणं ही एक सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. आज नाही समजलं उद्या समजून घ्या, उद्या नाही परवा, 8 दिवस जाऊ दे समजून घेण्यासाठी. परंतु समजण्याचा प्रयत्न करा. समजून घेतल्यानंतरच ते चित्त त्यामध्ये, त्या चित्तातील अकुशल चित्ताला भाग जाणार आहे आणि कुशल चित्त बाकी राहणार आहे. कुशलस्य उपसंपदा, कुशल चित्ताचं संपादन करणं हे सर्वश्रेष्ठ मंगल आहे. हेच बुद्धाचं शासन आहे. हे बुद्ध शासन आपल्याला आपल्यापासूनच ते वाढवायचं आहे. आणि हे वाढवण्याची साधना, ध्यान, विपස්සना हे एकमेव साधन आहे की आपण प्रॅक्टिकल बुद्धिझम जीवनामध्ये अंगीकारण्याचं. तर आपण जे जे काही फॉर्म्युले सांगितलेत ते फॉर्म्युल्यानुसार आपण प्रॅक्टिस करा. काही अडचण असेल तर मार्गदर्शकाचं एवढंच काम असतं की मार्गदर्शकाचं एकच काम असतं की ज्या ठिकाणी साधक कमी पडतो साधनेमध्ये किंवा त्याला अडचणी येतात, त्या ठिकाणी त्याला मदत करणं, पुश करणं. नाही समजलं असेल तर पुन्हा समजून सांगणं. तर प्रॅक्टिस तर स्वतःला करावीच लागेल. प्रॅक्टिस करा. काही अडचणी असेल तर विचारा, सुरुवात करा. साधू साधू साधू. सुरुवात करूया.
सुरुवातीची पहिली बैठक ही नैसर्गिक श्वासोश्वासाला पाहून आपण करायचे, की श्वास जागृतीपूर्वक येताना पाहायचंय, श्वास सोडताना जागृतीपूर्वक पाहायचंय. ही जागृतीची साधना आहे. प्रत्येक क्षणाला आपण अलर्ट असलं पाहिजे, जागृत असलो पाहिजे. जागृतपणे, माइंडफुलनेस पणे आपल्या ब्रिदिंगवर, इन आउट ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचंय. माइंडफुलनेस ऑफ ब्रिदिंग म्हणजेच आनापान सती. वरच्या ओठावरती, नाकाच्या समोरच्या भागावरती जो त्रिकोण आहे त्याला परिमुखम म्हटलेला आहे, की समोरचा चेहऱ्याचा भाग, त्या ठिकाणीच येणाऱ्या श्वासाला जागृतीपूर्वक पाहायचं आहे. येणाऱ्या श्वासाला जागृतीपूर्वक पाहणं यापेक्षा की जागृतीपूर्वक श्वास घ्यायचा आहे हे म्हणणं उचित ठरेल, की जागृतीपूर्वक श्वास घेत असताना जागृतीपूर्वक श्वासाला पाहायचं आहे आणि जागृतीपूर्वक श्वास सोडत असताना जागृतीपूर्वक श्वासाला पाहायचं आहे. म्हणजे श्वासाची सुरुवातच जागृतीपूर्वक आपल्याला करायची आहे. कॉन्शियस माइंडने, जागृत चित्ताने श्वासाची सुरुवात बघा. श्वासाची सुरुवात होत आहे जागृतीपूर्वक. तो येत आहे, येत आहे, येत आहे, येत आहे. पूर्ण श्वासाला जागृतीपूर्वक त्याला पाहायचंय. श्वास आतमध्ये पूर्ण घेतल्यानंतर जागृतीपूर्वक त्याला पाहायचं. पाहिल्यानंतर जेव्हा आपण प्रश्वासाची गती चालते हळुवारपणे, शांतपणे, तर तो श्वास जात आहे हे सुद्धा जागृतीपूर्वक पाहायचं आहे, की श्वास जात आहे, की जागृतीपूर्वक श्वास सोडत आहे. श्वास सोडत आहे. पूर्ण श्वास सोडत असताना असेपर्यंत जागृत असलं पाहिजे. दुसरा श्वास आपण घेऊ तर तो त्याची सुरुवात जागृतीपूर्वक माइंडफुलनेसने असली पाहिजे. स्मृती त्या ठिकाणी जागृत असली पाहिजे. तर घेत असलेला पूर्ण श्वास जागृत राहतो साधक श्वासाप्रती. पूर्ण श्वास घेईपर्यंत. जेव्हा प्रश्वासाची गती सुरुवात होते त्या ठिकाणी सुद्धा जागृतीपूर्वक आहे. जागृतीपूर्वकच श्वास घ्यायचा आणि त्याला जागृतीपूर्वकपणे पाहायचं. जागृतीपूर्वकच श्वास सोडायचा आणि त्याला जागृतीपूर्वक पाहायचं. सतोव अस्य सती सतोव पस्य सती. स्मृतीपूर्वक येणाऱ्या श्वासाला पाहायचंय, स्मृतीपूर्वक जाणाऱ्या श्वासाला पाहायचंय. mindfully breathe in, mindfully breathe out, mindfully breathe in, mindfully
breathe out. Mindfully breathe in. Mindfully breathe out. So satava asya sati. So satava asya sati. Mindfully breathe in. Mindfully breathe out. स्मृतीपूर्वक श्वास घेत असताना स्मृतीपूर्वक पाहतो. स्मृतीपूर्वक श्वास सोडत असताना स्मृतीपूर्वक पाहतो. सजग चित्त से सांस को देखता है. सजग चित्त से सांस को देखता है. आते हुए सांस को सजग चित्त से देखता है. जाते हुए सांस को सजग चित्त से देखता है. Mindfully breathe in. Mindfully breathe out. Mindfully breathe in. Mindfully breathe out. So satova asya sati. So satova asya sati. So satova asya sati. So satova asya sati. स्मृतिपूर्वक श्वास घेतो. स्मृतिपूर्वक श्वास घेतो. सजगता से सांस लेता है. सजग सांस से सांस को छोड़ता है. स्मृतिपूर्वक श्वासाला पाहतो. स्मृतिपूर्वक श्वासाला पाहतो. स्मृतिपूर्वक येणाऱ्या श्वासाला पाहतो. स्मृतिपूर्वक जाणाऱ्या श्वासाला पाहतो. Mindfully breathe in. Mindfully breathe out. स्मृतिपूर्वक
येणाऱ्या श्वासाला पाहायचं आहे. स्मृतीपूर्वक जाणारा श्वास पाहत आहे. स्मृतीपूर्वक येणारा श्वास पाहत आहे. स्मृतीपूर्वक जाणारा श्वास पाहत आहे. आते हुए सांस को सजगता से देखता है. जाते हुए सांस को सजगता से देखता है. आते हुए सांस को सजगता से देखता है. जाते हुए सांस को सजगता से देखता है. He mindfully breathe in. He mindfully breathe out. He mindfully breathe in. He mindfully breathe out. आते हुए सांस को सजगता से देखता है. जाते हुए सांस को सजगता से देखता है. शांत चित्ताने, स्थिर मनाने, शांत चित्ताने, स्थिर मनाने केवळ आणि केवळ श्वासावरच आपलं ध्यान केंद्रित करायचं. श्वासालाच आपल्याला पाहायचंय. प्रश्वासाला आपल्याला पाहायचंय. येणाऱ्या श्वासाला सुरुवातीपासून जागृत राहा. जाणाऱ्या श्वासाविषयी सुरुवातीपासून जागृत राहा. येणारा श्वासोश्वास पूर्ण घेईपर्यंत जागृत राहा. जाणारा श्वासोश्वास पूर्ण सोडेपर्यंत जागृत राहा. श्वासाच्या सोबत राहायचंय. श्वासाची आपल्याला संगती करायची आहे. श्वासाशी आपल्याला मैत्री करायची आहे. श्वासालाच आपल्याला समजून घ्यायचं आहे. जितकी आपली श्वासासोबत मैत्री असेल, जितकी आपली श्वासासोबत संगती असेल, जितका आपण श्वासाला समजून घेऊ, तितका आपण धम्माला समजून घेऊ, तितका आपण ह्या धम्ममार्गावरती आरूढ होऊ. श्वासाची मैत्री करा. श्वासाला सोबत ठेवा. श्वास आपल्या सोबतच आहे, पण आपण श्वासाची जुळा. आपण जुळवून घ्या. त्याला समजून घ्या. त्याच्या संगतीनं राहण्याचा प्रयत्न करा. सोबत येत असेल, आतमध्ये येत असेल, त्याच्या सोबत या. बाहेर जात असेल, त्याला बाहेर सोडताना पहा. येत असताना पहा, जात असताना पहा. फक्त श्वासाला पहा. केवळ श्वासाला पाहायचंय. केवळ श्वासाला पाहायचंय.
स सतव सती पापसती स सतव सती स्मृतीपूर्वक येणाऱ्या श्वासाला पाहतो, स्मृतीपूर्वक जाणाऱ्या श्वासाला पाहतो.
Mindfully breathe in, mindfully breathe out. स्मृतीपूर्वक श्वासाला पाहत आहे. स्मृतीपूर्वक श्वासाला पाहत आहे. येणारा श्वास स्मृतीपूर्वक पाहत आहे. जाणारा श्वास स्मृतीपूर्वक पाहत आहे.
जीन किंची व्यारोसया पडिगसय्या नायमय्यस्य दुःखमिच्छेय माता यथा नियं पूतं आयुषा एकपुत्रमनुरक्षे एवंपि सर्वभूतेषु मानसं भावय परिमाणं मेतं उद्धं अधोच तिर्यञ्चं असंबादं अविरं असपतं तिष्ठं क्षरं निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमिद्धो एतं सति यदिष्ठेय ब्रह्ममेतं विहारयितमाहु दिष्ठे च अनुपगमा शीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनयं गेदं न हि जातु गब्बसेय पुनरेति साधु साधु साधू. अगदी हळुवारपणे श्वासाला पाहत श्वासाला पाहत 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 हळुवारपणे डोळे उघडायचे.